Hello friends, Motion in a Plane Part 4. We are studying third chapter of 11th physics. The name of chapter is Motion in a Plane and this is fourth video. Part 4 of this chapter Motion in a Plane. You can see this on page number 33. सध्या आपण पेज नंबर 33 वरचा पार्ट स्टडी करत आहोत. त्याचा काही भाग आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे. काय शिकतोय आपण? तर आपण शिकतोय सध्या ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन. तर त्याचा काही भाग आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिला. त्याचा पुढील भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय पार्ट आहे नेमका आजचा? आपल्याला शिकायचं आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन मीन्स मोशन along a straight line, and in previous video we have studied position time graph. Now in today's video we have to study velocity time graph. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हेलॉसिटी टाइम ग्राफबद्दल शिकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, सगळे व्हिडिओज क्रमाने बघा. चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, व्हॉट्सॲप ग्रुपवरती शेअर करा. आपल्या मित्रांना जे 11वी 12वीला शिकत आहेत त्यांना शेअर करा. नोट्स डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या PDF नोट्स डाउनलोड करू शकता, ज्या तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजावून घ्यायच्या असतील तर टेक्स्ट बुक, जे शासनाचं पुस्तक आहे, बोर्डाचं बुक आहे, ते वाचणं गरजेचं आहे. पण जेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल, तेव्हा मी दिलेल्या नोट्स प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करू शकता. काही व्हिडिओच्या नोट्स अजून मी अपलोड केलेल्या नाही, त्या लवकरच मी अपलोड करणार आहे. तुम्हाला सर्व व्हिडिओच्या 11वी 12वीच्या प्रत्येक चॅप्टरच्या प्रत्येक पॉईंटच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून मी देणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे सुद्धा प्रत्येक चॅप्टरवरचे MCQचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. आणखी MCQचे व्हिडिओज मी जसा वेळ मिळेल तसे अपलोड करणार आहे. न्यूमेरिकलचे सुद्धा व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, ते बघा. त्याप्रमाणे जास्तीत जास्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करा. चला स्टार्ट करूयात आजचा आपला पार्ट. त्या पार्टचं नाव आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ रेक्टिलिनियर मोशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही फॉर्म्युले, काही डेफिनेशन्स लागणार आहेत. त्याच्यावरती आपण पहिल्यांदा नजर टाकू. ॲक्सलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन. हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ह्या डेफिनेशन्स, ह्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. ॲक्सलरेशन मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. वेन व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी इज चेंजिंग देन देअर इज ॲक्सलरेशन. चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाईम. तुम्ही मोटरसायकलवर जाता तेव्हा मोटरसायकलची व्हेलॉसिटी कमी जास्त करता, तर दर सेकंदाला तुम्ही व्हेलॉसिटी कितीने बदलता त्याला म्हणतात ॲक्सलरेशन. फॉर्म्युला फॉर ॲक्सलरेशन इज वेक्टर V2 मायनस वेक्टर V1 अपॉन T2 मायनस T1. दिस न्युमेरेटर मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी अँड डिनॉमिनेटर मीन्स टाईम. सो चेंज इन व्हेलॉसिटी गिव्स change in velocity per second, that is acceleration. Acceleration is vector. SI unit of acceleration is meter per second square and dimensions are L1 m0 t raised to minus 2. हे सगळं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. आता ॲक्सलरेशनमध्ये आपण पाहिले की ॲव्हरेज ॲक्सलरेशन असू शकतं किंवा इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन असू शकतं. तर हे सगळं डिटेल्स यापूर्वीच्या आपण या चॅप्टरवरचा मला वाटतं व्हिडिओ नंबर 2 त्याच्यामध्ये सगळं बघितलेलं आहे. हे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो बघा, कारण त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. ॲव्हरेज ॲक्सलरेशन म्हणजे काय? ॲव्हरेज ॲक्सलरेशन ऑफ अन ऑब्जेक्ट हॅव्हिंग व्हेलॉसिटीज वेक्टर V1 अँड वेक्टर V2 ॲट टाईम T1 अँड T2 इज गिवन बाय. म्हणजे समजा तुम्ही मोटरसायकलवर चालला आहे आणि मोटरसायकलवर एका रोडने तुम्ही जात असताना T1 या वेळेला
तुमच्या मोटरसायकलचा स्पीड व्हेलॉसिटी V1 होती आणि T2 या वेळेला व्हेलॉसिटी V2 होती. तुम्ही काही अंतर कव्हर करून केलात तेवढ्या वेळेमध्ये, तर मग तुमच्या कारचं ॲक्सेलरेशन किती झालं, ते ॲक्सेलरेशन कमी जास्त असू शकतं, पण त्या दरम्यान तुमचं ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी, दॅट मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. दिस इज ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. आता याच्यावर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन काय असतं? Instantaneous acceleration is the limiting value of average acceleration when the time interval goes to 0. Instantaneous acceleration म्हणजे एका जागेवरचं, म्हणजे समजा तुम्ही 50 किलोमीटर प्रवास केलात, तर त्या पूर्ण 50 किलोमीटरवरचं सरासरी म्हणजे ते झालं ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. पण त्या 50 किलोमीटरच्या प्रवासामध्ये ॲक्सेलरेशन जागोजागी बदलतं. एखाद्या विशिष्ट जागेवरचं, एखाद्या विशिष्ट वेळेचं ते ॲक्सेलरेशन म्हणजे इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. हा फरक नीट समजावून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ नंबर 2 बघा, ज्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. आता ॲव्हरेज इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन काढण्याचा फॉर्म्युला असा आहे. वेक्टर ए इक्वल टू लिमिट डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. दिस लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. म्हणजे टाईम इतका कमी असतो की ते व्हेकल, ती मोटरसायकल जवळजवळ त्या एका जागेवर असते आणि मग आपल्याला त्या एका जागेवरचं ॲक्सेलरेशन आपल्याला मिळतं. दॅट इज इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन अँड ॲव्हरेज ॲक्सेलरेशन मे बी सेम ऑर मे बी डिफरंट. दॅट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ मोशन, वेदर दॅट इज युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड ऑर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन, त्याच्यावर ते डिपेंड असतं. तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे लागतील. The instantaneous acceleration at a given time is the slope of tangent to the velocity versus time curve at that time. आता हे फॉर्म्युल्यावरून जर तुम्हाला व्हॅल्यूज माहिती असतील तर हे ॲक्सेलरेशन या फॉर्म्युल्यावरून तुम्ही काढू शकता. पण समजा ग्राफिकली जर हे ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर ते कसं, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ग्राफचा स्लोप कसा काढायचा, आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते ग्राफ्स पाहिले, तर तो ग्राफ होता पोझिशन टाईम ग्राफ, आणि त्या ग्राफचा जो स्लोप होता त्याच्यावरून आपल्याला व्हेलॉसिटी मिळायची, चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. पण आजचे जे ग्राफ आहेत व्हेलॉसिटी टाईम ग्राफ, ह्या ग्राफचा जो स्लोप असतो तो असतो ॲक्सेलरेशन. तर एखाद्या मोशनमध्ये ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन ग्राफवरून कसं काढायचं ते समजावून घ्या. दिस इज फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम T2 मायनस T1. सपोज वी प्लॉट अ ग्राफ ऑफ व्हेलॉसिटी वर्सेस टाईम. म्हणजे तुम्ही एखाद्या रोडने चाललेला आहात आणि जसं आपण पुढं जातो तसा टाईम बदलत जातो, वाढत जातो. 2 तास तुम्ही प्रवास केला आणि त्या 2 तासामध्ये तुम्ही तुमच्या मोटरसायकलची व्हेलॉसिटी कधी कमी केली, कधी जास्त केली, म्हणजे बदलत गेलात तुम्ही व्हेलॉसिटी. कॉन्स्टंट नाही, काही वेळेस कॉन्स्टंटही राहिली असेल. आणि मग तुम्ही कोणत्या वेळेला किती व्हेलॉसिटी याचा एक टेबल तयार केला आणि त्याच्यावरून समजा तुम्ही ग्राफ काढला आणि तो अशा पद्धतीचा आला. दिस ब्लॅक लाईन रिप्रेझेंट्स द नेचर ऑफ कर्व. दॅट इज अ ग्राफ ऑफ व्हेलॉसिटी अगेन्स्ट टाईम. टाईम इज टेकन ऑन एक्स ॲक्सिस अँड व्हेलॉसिटी इज टेकन ऑन वाय ॲक्सिस. दिस इज ओरिजिन. या ठिकाणी तुम्ही तुमची मोटरसायकल स्टार्ट केली तेव्हा तुम्ही ते घड्याळ चालू केलं आणि तिथून टाईम मोजायला सुरुवात केली. सुरुवातीला टाईम 0 होता आणि व्हेलॉसिटी पण 0 होती, कारण मोटरसायकल थांबलेली होती. आणि त्यानंतर तुम्ही प्रवास सुरू केल्यानंतर टाईम वाढत गेला, व्हेलॉसिटी वाढत गेली आणि ग्राफचं नेचर अशा पद्धतीने आलेलं आहे. आता याच्यामध्ये ह्या प्रवासामध्ये समजा तुम्ही 2 पॉईंट्स असे निवडले, एक ए पॉईंट आणि बी पॉईंट, आणि त्या दरम्यान तुम्हाला ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढायचं आहे की तुमचा दर सेकंदाला मोटरसायकलची व्हेलॉसिटी दर सेकंदाला कितीने बदलली सरासरी. ती काय प्रत्येक जागेवर सारखी नाही, कधी ती जास्त बदलली, कधी ती कमी बदलली व्हेलॉसिटी दर सेकंदाला, पण सरासरी काढायचं आहे. तर तुम्ही काय काढणार आहात, तर हे 2 पॉईंट्स तुम्ही जे घेतलेत ना त्याचे कोऑर्डिनेट्स काढा, ए आणि बीचे. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट ए ऑन एक्स अँड वाय ॲक्सिस. परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस विल गिव्ह द व्हॅल्यू ऑफ T1. परपेंडिक्युलर ऑन वाय ॲक्सिस विल गिव्ह द व्हॅल्यू ऑफ V1. Similarly, draw perpendicular from point B. Perpendicular on x-axis will give time T2, different time, and perpendicular on y-axis will give velocity V2 at that time T2. So their coordinates will be x1, V1, T1, V1, and T2, V2. By keeping these values in this equation, you can calculate average acceleration. म्हणजे ह्या ज्या तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील, T1 किती,
T2 किती, V1 किती, V2 किती, या दोन व्हॅल्यूज तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये ठेवल्या की तुम्हाला E आणि Bच्या दरम्यानचं ॲव्हरेज ॲक्सलरेशन मिळेल. बट दॅट इज ॲव्हरेज ॲक्सलरेशन. Actually, while going from A to B, that acceleration is not constant, that is continuously changing. At some places that acceleration is more, at some places that acceleration is less. This formula gives average acceleration. ते सरासरी ॲक्सलरेशन आपल्याला मिळतं. पण आपण काय करतो, गर्दी कमी असेल तर पटकन स्पीड वाढवतो, गर्दी जास्त असेल तर आपण जास्त पटकन स्पीड वाढवत नाही. म्हणजे ॲक्सलरेशन काय एक सारख्याप्रमाणे आपण बदलत नाही. हे जे काढलं ते सरासरी झालं. मग प्रत्येक जागेवरचं ॲक्सलरेशन वेगवेगळं असेल. मग समजा तुम्हाला असं वाटलं की हा मध्ये कुठंतरी एखाद्या पॉईंट आपण घेतला आणि तिथे ॲक्सलरेशन किती, किंवा अजून एखादा पॉईंट दुसरीकडे घेतला तर तिथं ॲक्सलरेशन किती, दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. नाव हाऊ टू कॅल्क्युलेट इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन? सेम ग्राफ, सेम मोशन, तीच मोशन आहे, त्याच मोशनमध्ये. पण आता तुम्हाला ए आणि बी या दोन पॉईंटमध्ये सरासरी ॲक्सलरेशन काढायचं नाही, तर ए आणि बीच्या मध्ये कुठंतरी एखादा पॉईंट घेऊन एखादी वेळ घेऊन त्या वेळेला त्या जागेवरची जी काय व्हेलॉसिटी असेल आणि त्या जागेला तुमच्या मोटरसायकलचा जो स्पीड बदलतो आहे तो दर सेकंदाला कितीनी ते ॲक्सलरेशन काढायचं आहे. तर तुम्ही काय कराल, फॉर एक्झाम्पल सपोज यू वॉन्ट टू फाइंड ॲक्सलरेशन ॲट पॉईंट ई. सो टू फाइंड ॲक्सलरेशन ॲट पॉईंट ई ॲट पर्टिक्युलर टाईम से T0, म्हणजे T0 इतक्या वेळेला ई या ठिकाणी ती मोटरसायकल किंवा ती व्हेकल किंवा जे काय ऑब्जेक्ट असेल ती मोशनमध्ये ती ई या ठिकाणी आहे. त्यावेळेस काहीतरी व्हॅलॉसिटी असेल आणि ती बदलते, ते काही कॉन्स्टंट नाही. मग त्या पॉईंटला व्हॅलॉसिटी बदलण्याचा दर किती आहे एका सेकंदाला, ते ॲक्सलरेशन आपल्याला काढायचं आहे. तर आता ह्या पद्धतीने स्लोप काढून आपल्याला या पद्धतीने दोन पॉईंट्स आपल्याला घेता येणार नाही, कारण इथं पॉईंट एकच आहे. मग एका पॉईंटला स्लोप कसा काढायचा, किंवा इथं तर दोन व्हॅल्यूज नाहीत, कसं आपल्याला ॲक्सलरेशन काढण्यासाठी दोन टाईम आणि दोन व्हॅलॉसिटी लागतात. इथं तर एकच व्हॅलॉसिटी आहे. मग कसं काढायचं, तर ई या ठिकाणी टँजंट काढायचा अशा पद्धतीने. ड्रॉ टँजंट टू द पॉईंट ई वेअर यू वॉन्ट टू फाइंड इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन अँड देन फाइंड द स्लोप ऑफ दॅट ब्ल्यू लाईन. दॅट स्लोप गिव्स इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन ॲट पॉईंट ई. हाऊ टू फाइंड दॅट स्लोप? टेक 2 points on that blue line, this one and this second point, and then find the chord and then complete the triangle first. You can complete the triangle like this. अशा पद्धतीने एक ट्रायंगल कंप्लीट करून घ्या. हा ट्रायंगल कंप्लीट झाला आणि मग हा पॉईंट समजा सी घेतला तुम्ही. मग त्याचे कोऑर्डिनेट्स बघा. व्हॅल्यूज ऑन एक्स ॲक्सिस सपोज T1, व्हॅल्यूज ऑन वाय ॲक्सिस सपोज V1. म्हणजे सी हा पॉईंट मिळाला. त्यावेळेचा टाईम किती एक्स ॲक्सिसवर बघा, त्या ठिकाणची त्या वेळेची व्हेलॉसिटी किती V1 ती इकडं बघा. तसाच हा दुसरा जो पॉईंट घेतला तुम्ही, त्याला समजा तुम्ही डी नाव दिलं, तर मग तो टाईम काय आहे, तर एक्स ॲक्सिसवर बघा T2, व्हेलॉसिटी ॲट दॅट टाईम सी ऑन वाय ॲक्सिस V2. नाव यू गेट 2 व्हॅल्यूज T2 V2, T1 V1. कीप these व्हॅल्यूज इन सेम फॉर्म्युला, बट दिस विल गिव्ह यू instantaneous acceleration at point E, not average acceleration, because these points C and D, they are not on the curve. ते ह्या कर्ववरचे पॉईंट नाही. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढायचं असेल दोन पॉईंटमध्ये, तर ते दोन पॉईंट तुम्हाला कंपल्सरी त्या कर्ववरती घ्यावे लागतील. कर्वच्या बाहेर घेऊ शकत नाही तुम्ही. पण इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन हे एकाच पॉईंटला काढायचं असतं कुठलं तरी. म्हणजे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढायला ग्राफवर 2 पॉईंट लागतात आणि त्या कर्ववरतीच पाहिजे, त्या ग्राफवरतीच पाहिजे. पण इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन हे एकाच पॉईंटला काढायचं असतं कुठंतरी, म्हणून हा ई पॉईंट घेतला. पण मग आता स्लोप काढण्यासाठी 2 पॉईंट पाहिजे, म्हणून काय केलं, त्याचं टँजंट काढला. तर ह्या टँजंटचा स्लोप म्हणजे तुम्हाला इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन मिळतं ई पॉईंटला. आता हाच टँजंट समजा तुम्ही ई हा पॉईंट इथं घेण्याच्याऐवजी इथं घेतला असता, तर टँजंट थोडासा वेगळा आला असता आणि त्याचा स्लोप वेगळा आला असता, ह्या व्हॅल्यूज वेगळ्या आल्या असत्या आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू वेगळी आली असती. तर अशा पद्धतीने या कर्ववरती जेवढे पॉईंट्स असतील, 1000 2000 जेवढे पॉईंट्स असतील, प्रत्येक पॉईंटला जर आपण टँजंट काढला तर तो वेगवेगळा येईल आणि स्लोप वेगवेगळं येईल. म्हणजे ॲक्सेलरेशन हे प्रत्येक पॉईंटचं वेगवेगळं येईल. सो इन दिस वे वी कॅन फाइंड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन यूजिंग ग्राफ. नाव वी विल स्टडी व्हेलॉसिटी टाईम ग्राफ ऑफ युनिफॉर्म मोशन. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पोझिशन टाईम ग्राफ पाहिलेला आहे आणि तो व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल
तर मला वाटतं आजचा पार्ट समजायला तुम्हाला खूप सोपा जाईल. जर तुम्ही तो व्हिडिओ आधीचा पाहिला नसेल तर तो अगोदर जरूर बघा. व्हेलॉसिटी टाईम ग्राफमध्ये आपण काय करणार, तर आपण 2 ॲक्सेस घेणार, एक्स आणि वाय. एक्स ॲक्सिसवरती आपण टाईम घेणार आणि वाय ॲक्सिसवरती व्हेलॉसिटी, आणि तो ग्राफ आणि त्याच्यावर आपण काही कन्क्लुजन्स काढणार. आणि आपण सध्या जी मोशन स्टडी करतो आहे ती रेक्टिलिनियर मोशन, 1 डायमेन्शनल मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन, constant velocity, zero acceleration is shown in figure. Here we are considering uniform motion, means object moves with constant velocity. Velocity remains constant. Remember, velocity is a vector. It has both magnitude as well as direction. When we say velocity is constant, motion is uniform, means both magnitude as well as direction of velocity remains constant. As velocity is not changing, acceleration is zero. What will be the nature of graph? This is a rectilinear motion. Suppose that car or that body is moving along positive direction of x-axis from left to right. During this motion, velocity of the car remains constant. Velocity is not changing, direction is constant, magnitude is constant, but there is a displacement because car is changing position. Whenever there is a change in position, there is a displacement, but during this displacement, velocity is not changing, both in magnitude as well as direction. If we plot velocity against time, in this case, we will take time on x-axis and velocity on y-axis. This x-axis, we will take time on x-axis and velocity on y-axis. Time is always changing. When time increases, position changes, but velocity remains constant. Therefore, nature of graph will be like this. This graph will be parallel to x-axis. Parallel to x-axis means time changes, time increases, this graph goes parallel to x-axis. This indicates that value of time, values on x-axis are changing, time is changing, but as the graph is neither ascending nor descending, values on y-axis means velocity remains constant. ग्राफ हा सरळ पुढे जातो टाईम ॲक्सिसच्या दिशेला, एक्स ॲक्सिसच्या दिशेला, म्हणजे टाईम वाढतोय, परंतु हा ग्राफ वर किंवा खाली जात नाही, म्हणजे याचा अर्थ व्हेलॉसिटी बदलत नाही, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. आता यामध्ये समजा आपण 2 पॉईंट्स घेतले. सपोज वी टेक 2 पॉईंट्स ऑन एक्स ॲक्सिस. ॲज वी हॅव टेकन टाईम ऑन एक्स ॲक्सिस, these 2 points will give 2 times, say t1 and t2. We take 2 points on this graph and draw perpendicular from these 2 points on x-axis, we get 2 times. Then we have to prove that this area under this straight line, area bounded by this straight area between this straight line and x-axis, between these 2 times t1 and t2 represents displacement covered by that body. हा जो एरिया आहे, ग्रीन कलरचा एरिया तुम्हाला दिसतोय, हा एरिया जर आपण कॅल्क्युलेट केला तर हा एरिया म्हणजे त्या बॉडीने T1 पासून T2 इतक्या वेळेमध्ये कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट देतो. हे आपण प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. हा एरिया म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, हे कसं कॅल्क्युलेट करणार, हे कसं प्रूव्ह करणार, तर पहिल्यांदा एरिया कसा काढणार बघा. एरिया अंडर द कर्व इज गिवन बाय एरिया इक्वल टू इंटिग्रेशन T1 टू T2 VD2. आता हा फॉर्म्युला कसा आला एरिया काढण्याचा, तर समजा एक फिगर अशी इमॅजिन करा तुम्ही, की समजा एखादा ग्राफ असा असता, एक्स ॲक्सिसवर टाईम आणि व्हेलॉसिटी वाय ॲक्सिसवर, आणि समजा तो ग्राफ असा आला असता, आणि आता समजा तुम्हाला ह्या ग्रीन कलर हा जो शेडेड पोर्शन दिसतोय तो एरिया काढायचा असेल. आता या ठिकाणी एरिया काढायचा असेल तर लेंथ इंटू ब्रेड्थ हा फॉर्म्युला तुम्ही वापरणार नाही, कारण हे परफेक्ट अशा पद्धतीने रेक्टेंगल नाही आहे. मग हा एरिया कसा काढणार तुम्ही, तर त्यासाठी काय करायचं असतं, एक स्मॉल एरिया घ्यायचा असतो, येलो कलरमध्ये दाखवल्याप्रमाणे एक पॉईंट घ्यायचा असतो. इथं समजा व्ही, तुम्ही त्या ठिकाणी व्हेलॉसिटी व्ही आहे, आणि तिथं इन्फायनिटेसिमल टाईम डी टी घ्यायचं आहे.
म्हणजे कार किंवा ती मोटरसायकल रोडने चाललेली आहे, एका विशिष्ट जागेवर व्हेलॉसिटी समजा व्ही आहे आणि त्या जागेवर डी टी इन्फायनिटीसिमली स्मॉल टाईम म्हणजे जवळजवळ 0 टाईम. तर इतका कमी टाईम आहे की त्या कमी टाईममध्ये व्हेलॉसिटी विशेष बदलत नाही, जवळजवळ ती कॉन्स्टंट व्ही आहे. तर त्यामध्ये तिथं किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं ते कसं काढणार, तर ते पहिल्यांदा हा छोटा एरिया काढायचा. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला पूर्ण एरिया काढायचा असेल तर पहिल्यांदा हा छोटा एरिया काढायचा आहे. मग आता छोटा एरिया तुम्ही कसा काढणार, तर लेंथ इंटू ब्रेड्थ. तर आता ब्रेड्थ किती, डी टी, रुंदी किती, डी टी, आणि हाईट किती, तर या ठिकाणच्या पॉईंटची हाईट म्हणजे ते वाय ॲक्सिसवर बघा ती व्ही, म्हणजे व्ही इंटू डी टी हे तुम्हाला देतं आहे ह्या येलो कलरचा एरिया, स्मॉल रिजनचा, इन्फायनिटीसिमली स्मॉल रिजनचा एरिया देतं आहे. लक्षात घ्या परत एकदा की हा एरिया आपण कसा काढला, तर लेंथ इंटू ब्रेड्थ. मग आता लेंथ किती, तर ही व्हॅल्यू व्ही. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी 2 पॉईंट आहेत, तर व्ही कशी घेतली, तर हे 2 पॉईंट्स इतके जवळजवळ आहे की दोन्ही ठिकाणची व्हॅल्यू जवळजवळ व्हीच आहे. म्हणजे ती झाली ह्याची उंची मिळते आपल्याला. हे जे येलो कलरची जी स्ट्रीप दिसते आपल्याला त्याची उंची मिळते, म्हणजे त्याला आपण लेंथ म्हणू, कारण आपण वाय ॲक्सेसवर व्हॅल्यू पाहणार ही. तर इथं व्ही म्हणजे काय व्हेलॉसिटी असेल तर ती म्हणजे याची हाईट आपल्याला देणार, म्हणजे लेंथ देणार, आणि डी टी ही रुंदी म्हणजे ब्रेड्थ देणार. म्हणजे व्ही डी टी हा एरिया मिळणार आपल्याला येलो कलरचा. त्याच्यावरून इंटिग्रेशन घेतलं तुम्ही T1 पासून T2 पर्यंत, तर पूर्ण एरिया आपल्याला ग्रीन कलरचा मिळणार. म्हणून आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरलेला आहे. व्ही डी टी म्हणजे काय, तर हा जो ग्रीन रिजन दिसतो आहे आपल्याला बघा या ठिकाणी, हा जो ग्रीन रिजन दिसतो आहे त्याच्यामध्ये एक स्मॉल रिजन आपण घेतला, त्या स्मॉल रिजनचा एरिया म्हणजे व्ही डी टी, आणि त्याचं इंटिग्रेशन घेतलं फ्रॉम T1 टू T2, कारण लिमिट्स या ठिकाणी पहा T1 टू T2 ह्या 2 लाईन्समध्ये तो बाउंड झालेला एरिया आहे, म्हणून लिमिट्स आपण घेतलं T1 T2. देन दिस इंटिग्रेशन गिव्ज अ टोटल एरिया ऑफ दिस ग्रीन पोर्शन, शेडेड पोर्शन. सो रिमेंबर दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आता इथून पुढं जेवढे आपण ग्राफ्स बघणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचा आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी हा फॉर्म्युला आता लक्षात घ्या. एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन व्ही डी टी. बट वी नो velocity is rate of change of displacement. This v is instantaneous velocity at one point, and therefore v equal to dx upon dt, formula of instantaneous velocity into dt. This dt will get cancelled, therefore we get integration dx from t1 to t2. We know integration of dx is x, so x, and limits are t1 t2. If we keep these values of T1 and T2, we get area equal to x T2 minus x T1, means displacement at T2 minus displacement at T1, that is change in position, or x T2 means position at time T2 and x T1 means position at time T1. This gives a change in position. So this area, so here area is equal to change in position. This is, you can say x2 minus x1. तुम्ही असं म्हणू शकता की x2 minus x1 म्हणजे चेंज इन पोझिशन. हा एरिया म्हणजे काय मिळालं आपल्याला, तर चेंज इन पोझिशन मिळालं. आणि आपल्याला माहिती आहे चेंज इन पोझिशन म्हणजेच डिस्प्लेसमेंट असतं. देअर फॉर दिस एरिया गिव्ज डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम टाईम T1 टू T2. म्हणजे हा जो एरिया असतो तर T1 T2 या वेळेमध्ये T1 पासून T2 पर्यंत, म्हणजे समजा T1 असं गृहीत धरा की त्यावेळेस 2 तास झालेले आहेत आणि T2 2.5 तास, म्हणजे 2.5 तास आणि 2 तास म्हणजे 30 मिनटामध्ये त्या बॉडीने किती डिस्प्लेसमेंट केलं ते आपल्याला ह्या एरियावरून मिळतं. तर अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलेलं. वेलॉसिटी टाईम कर्व फॉर युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन. आता जो आपण ग्राफ बघणार आहोत तो युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशनसाठी आहे, आणि आपण रेक्टिलिनियर मोशन स्टडी करतो आहे, मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. बघा ही कार एक्स ॲक्सिसच्या दिशेला चाललेली आहे आणि ही युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन आहे, म्हणजे कारचा स्पीड वाढतो आहे पण एक समान पद्धतीने वाढतो, मध्येच जास्त प्रमाणात मध्येच कमी प्रमाणात अशा पद्धतीने नाही. ह्या एक्स ॲक्सिसवर हे जे आकडे तुम्हाला दिसत आहेत 1 2 3 4 ते व्हेलॉसिटीचे नाही, ते डिस्प्लेसमेंट पोझिशनचे आहे.
समजा ओरिजिन असेल तरी तर 1 मीटर 2 मीटर 3 मीटर एवढं अंतर ती कार गेलेली आहे. ह्या व्हॅल्यूज व्हेलॉसिटीच्या नाही. युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन असेल तर व्हेलॉसिटी वाढत जाईल. म्हणजे 1 मीटरवर व्हेलॉसिटी वेगळी असेल, 2 मीटरला वेगळी असेल, 3 मीटरला वेगळी असेल, ती एक सारख्या पद्धतीने वाढत जाईल. ही जर रिटार्डेड मोशन असेल तर व्हेलॉसिटी कमी कमी होत जाईल. ही आकडे तेच राहतील कारण डिस्प्लेसमेंट वाढत जाणार आहे. रिटार्डेड मोशन असेल तर व्हेलॉसिटी कमी कमी होत जाईल आणि शेवटी कार थांबेल. आणि युनिफॉर्म मोशन असेल तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहील. हे आकडे जे आहेत ते व्हेलॉसिटीचे नाहीत, ते डिस्प्लेसमेंटचे आहेत, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय होतं, युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड म्हणजे सुरुवातीला स्पीड कमी असतो, नंतर तो वाढत जातो आणि एक समान पद्धतीने वाढत जातो आणि कार पुढं जाते. तर इथं जर ग्राफ आपण काढला व्हेलॉसिटी अगेन्स्ट टाईम तर तो कशा पद्धतीने येईल. वी विल टेक टाईम ऑन एक्स ॲक्सिस अँड व्हेलॉसिटी ऑन वाय ॲक्सिस. द नेचर ऑफ ग्राफ विल बी स्ट्रेट लाईन लाईक दिस. तो ग्राफ अशा पद्धतीने मिळतो. युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन असेल तर स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो अशा पद्धतीने. हा ग्राफ काय दाखवतो तर हा ग्राफ पुढं चाललेला आहे म्हणजे याचा अर्थ टाईम वाढत जातो आहे. टाईम तर कंटिन्युअसली इन्क्रीज होणारच आहे, टाईम कधी थांबत नाही आणि तो वर चाललेला आहे. म्हणजे वाय ॲक्सिसवरच्या व्हॅल्यूज वाढतात. वाय ॲक्सिसवरच्या व्हॅल्यूज कोणत्या आहेत तर व्हेलॉसिटी आहे म्हणजे व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते. आता या ठिकाणी पहिल्यासारखंच आपल्याला जर समजा 2 पॉईंट्स आपण या ग्राफवर घेतले. हा एक पॉईंट घेतला, त्याची एक्स ॲक्सिसवर व्हॅल्यू T1 आणि वाय ॲक्सिसवर व्हॅल्यू V1 म्हणजे T1 इतक्या वेळेला त्या बॉडीची व्हेलॉसिटी V1 होती. अजून एक दुसरा पॉईंट घेतला आपण, टाईम T2 आणि V2 ह्या 2 व्हॅल्यूज आहेत. T2 या वेळेला व्हेलॉसिटी V2 आहे म्हणजे व्हेलॉसिटी वाढत गेलेली आहे V1 पासून V2पर्यंत. टाईमसुद्धा वाढत गेला आहे T1 पासून T2 पर्यंत. तर ह्या 2 टाईमच्या मध्ये त्या बॉडीने किती डिस्प्लेसमेंट केलेलं असेल तर ते डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी आपण यापूर्वी जसं पाहिलं तसं हा जो शेडेड पोर्शन आहे त्याचा एरिया काढला की आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळतं. बघा पूर्वीसारखाच एरिया अंडर द कर्व म्हणजे हा एरिया जर आपण काढला तर ते डिस्प्लेसमेंट असतं. तर एरियाचा फॉर्म्युला काय मगाशी आपण पाहिला, इंटिग्रेशन VdT T1 T2. V इज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ॲट सम पॉईंट. आता यामध्ये आपण नेहमीप्रमाणे V इज dx/dt रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. dt गेट कॅन्सल, वी गेट दिस इक्वेशन. dxचं इंटिग्रेशन x असतं आणि त्याचे लिमिट्स आहेत T1 आणि T2. ह्या 2 व्हॅल्यूज आपण ठेवल्या तर आपल्याला मिळतं एरिया इक्वल टू x T2 मायनस x T1 म्हणजे पोझिशन ॲट T2 मायनस पोझिशन ॲट T1 म्हणजे T1 आणि T2 ह्या 2 वेळेला असणाऱ्या त्यांच्या पोझिशन्स ह्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. समजा x T1 म्हणजे 3 असेल तर x T2 म्हणजे 10 असेल तर 10 मायनस 3 म्हणजे त्याच्यामधला फरक म्हणजे चेंज इन पोझिशन ते असतं डिस्प्लेसमेंट. देअरफॉर दिस एरिया इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम T1 टू T2 म्हणजे याचा अर्थ T1 या वेळेला समजा T1 या वेळेला ऑब्जेक्ट 3 मीटरवर होता तर x T1ची व्हॅल्यू 3 मीटर येणार. T2 या वेळेला समजा 10 मीटरवर असेल तर x T2ची व्हॅल्यू 10 येणार. तर 10 मायनस 3 किती तर तो डिफरन्स म्हणजे 7 मीटर. तर ते 7 मीटर म्हणजे हा एरिया असतो आणि ते 7 जे आहे ते डिस्प्लेसमेंट असतं. सो दिस एरिया गिव्स द डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ड्युरिंग द टाईम इंटरवल T1 टू T2. नाव velocity time curve for uniformly retarded motion. Uniformly retarded motion means the motion in which speed uniformly decreases. म्हणजे अशी मोशन की ज्यामध्ये व्हेकलचा किंवा त्या बॉडीचा स्पीड एकसारख्या प्रमाणात कमी कमी होत जातो आणि शेवटी ती वस्तू थांबते. म्हणजे उदाहरणार्थ आपण मोटरसायकलवर चाललो आहे आणि पुढे जाऊन आपल्याला काही अंतरावर थांबायचं असेल तर आपण मोटरसायकलचा स्पीड ब्रेक लावून हळूहळू कमी करतो. हा स्पीड जर आपण एकसारख्या पद्धतीने कमी केला तर त्याला म्हणायचं युनिफॉर्मली रिटार्डेड मोशन. असं नाही की काही वेळेस एकदम कमी किंवा हळूहळू कमी असं नाही, तर एक समान पद्धतीने स्पीड कमी कमी करत गेलो आपण तर त्याला म्हणतात युनिफॉर्मली रिटार्डेड मोशन. अशा केसमध्ये ग्राफचं नेचर कसं असेल, फॉर अ बॉडी मूव्हिंग विथ युनिफॉर्मली रिटार्डेड मोशन द ग्राफ ऑफ velocity y axis
अगेन्स्ट टाईम एक्स ॲक्सिस इज शोन इन फिगर. एक्स ॲक्सिसवरती आपण टाईम घेणार, वाय ॲक्सिसवरती व्हेलॉसिटी घेणार आणि तो ग्राफ कशा पद्धतीने मिळेल बघा. ही बॉडी किंवा ही जी कार आहे दॅट इज मूव्हिंग अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस बट कंटिन्युअसली डिक्रीजिंग स्पीड. म्हणजे अशा पद्धतीने कार राईटला चाललेली आहे, स्पीड कमी कमी होतो आणि शेवटी कार थांबते. याला म्हणतात युनिफॉर्मली रिटार्डेड मोशन. यामध्ये जर आपण व्हेलॉसिटी अगेन्स्ट टाईम ग्राफ काढला तर त्याचं नेचर अशा पद्धतीने येईल. ऑन एक्स ॲक्सिस वी विल टेक टाईम, ऑन वाय ॲक्सिस वी विल टेक व्हेलॉसिटी. द नेचर ऑफ ग्राफ इज लाईक दिस. दिस ग्राफ इज डिसेंडिंग, खाली खाली येतो आहे, पुढे जातो आहे म्हणजे टाईम वाढतो आहे, पण खाली येतो आहे म्हणजे व्हेलॉसिटी कमी होते. वाय ॲक्सिसवरच्या व्हॅल्यूज कमी कमी होतात म्हणजे व्हेलॉसिटी कमी होते आणि एकसारख्या पद्धतीने कमी होते, म्हणून त्याला म्हणायचं युनिफॉर्मली रिटार्डेड मोशन. नाव इन दिस केस ऑल्सो इफ यू वॉन्ट टू फाइंड डिस्प्लेसमेंट covered by the car in time t1 and t2, then take 2 points on this curve. Suppose this is first point. Draw perpendicular on both axes. On x axis we get t1, perpendicular on y axis we get v1. This means velocity of the car at time t1 was v1. Second point, here draw perpendicular on x axis we get time t2. Similarly perpendicular on y axis we get velocity v2. This means velocity of the car at time t2 was v2. Now if we plot the area, again this area gives the displacement covered by that car during the time from t1 to t2. t1 एवढ्या वेळेपासून t2 इतक्या वेळेमध्ये कारनी किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं हा टाईम आपल्याला, हा एरिया काढल्यानंतर ते डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळतं. म्हणजे काय म्हटलं आहे बघा या ठिकाणी, एरिया अंडर द कर्व इज गिवन बाय. नाव सेम फॉर्म्युला, एरिया इक्वल टू इंटिग्रेशन व्ही डी टी. मग अशी मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन दिलं. इंटिग्रेशन फ्रॉम t1 टू t2, कारण आपल्याला t1 ते t2 या वेळेमध्ये कारनी कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, म्हणून ते लिमिट्स आपण घेतले. वन्स अगेन वी नो वेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट dx अपॉन dt. हिअर dt गेट कॅन्सल. इंटिग्रेशन ऑफ dx इज x. लिमिट्स आर t1 t2. हे इंटिग्रेशन जर आपण सोडवलं तर आपल्याला मिळतो एरियाचा फॉर्म्युला एक्स टी टू मायनस एक्स टी वन मीन्स पोझिशन ॲट टाईम t2 मायनस पोझिशन ॲट टाईम t1. किंवा तुम्ही याला x2 मायनस x1 असं लिहू शकता. म्हणजेच चेंज इन पोझिशन, अँड चेंज इन पोझिशन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. देअरफॉर दिस एरिया अंडर दिस कर्व, दिस शेडेड पोर्शन gives displacement of the object from time t1 to t2. Now velocity time curve for non-uniform acceleration. Non-uniform acceleration, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनमध्ये काय फरक आहे. आधी पहा, आपण रिटार्डेशन पाहिलं म्हणजे स्पीड कमी होतो. ॲक्सेलरेशन मीन्स स्पीड इन्क्रीजेस. आता ह्या ॲक्सेलरेशनमध्ये दोन प्रकार, स्पीड वाढण्याचे दोन प्रकार, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म. म्हणजे समजा तुम्ही मोटरसायकलचा स्पीड वाढवताय एक समान पद्धतीने, 2, 4, 6, 8, 10 एकसारख्या पद्धतीने तुम्ही दर सेकंदाला स्पीड वाढवता, दॅट इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. पण तुम्ही मोटरसायकलचा स्पीड वाढवताना एक समान पद्धतीने वाढवत नाही. कधी एकदम वाढवता, कधी हळूहळू वाढवता. म्हणजे कधी 2नी स्पीड वाढवता, कधी एकदम 4नी वाढवता, कधी एकदम 10नी वाढवता. त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. तर अशा केसमध्ये हा व्हेलॉसिटी टाईम कर्व कसा असेल. फॉर ए बॉडी मूव्हिंग विथ युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन
the graph of velocity on y-axis against time on x-axis is shown in figure. फिगरमध्ये ते आपण बघूच. म्हणजे पहा, रेक्टिलिनियर मोशन म्हणजे कार सरळ एकाच रेषेमध्ये चाललेली आहे अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. इट्स स्पीड इज इन्क्रीजिंग नॉन युनिफॉर्मली, कधी एकदम वाढतो कधी हळूहळू वाढतो. अशा पद्धतीने स्पीड वाढत जातो आणि शेवटी कार पुढं जाते. आता तो ग्राफ जर आपण काढला, टेकिंग टाईम ऑन एक्स ॲक्सिस अँड व्हेलॉसिटी ऑन वाय ॲक्सिस, the nature of graph will be like this. This graph is not a straight line, it is a curve because velocity is increasing non-uniformly. एक समान पद्धतीने velocity वाढत नाही. velocity वाढते परंतु असमान पद्धतीने वाढते. पुन्हा या ठिकाणी आपल्याला जर समजा T1 T2 या वेळेमध्ये ह्या बॉडीनी किती डिस्प्लेसमेंट केलं हे काढायचं असेल तर पूर्वीसारखीच पद्धत आहे. टेक 2 पॉईंट्स अँड फाइंड देअर कोऑर्डिनेट्स. T1 ऑन एक्स ॲक्सिस, V1 ऑन वाय ॲक्सिस. V1 गिव्स velocity at time T1. Similarly, take second point and draw perpendiculars on x and y axis. We get T2 and V2 velocity at time T2. This area gives displacement covered by that body from T1 to T2. T1 या वेळेपासून T2 या वेळेपर्यंत ती कार किंवा ती बॉडी जेव्हा पुढं जाणार आहे तेवढ्या वेळेत त्या बॉडीने किती अंतर कव्हर केलं, डिस्प्लेसमेंट किती केलं ते काढायचं असेल तर हा एरिया काढायचा आहे. पहा, परत पहिल्यासारखी प्रोसिजर. आता या ठिकाणी काय आहे, ए आणि बी हा नॉन युनिफॉर्म कर्व आहे. इथं कसं आहे, ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट नाही. मग वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर तुम्हाला असं टँजंट काढावं लागतं. ते मगाशी आपण पाहिलं की ॲक्सेलरेशन कसं काढायचं असेल. समजा ह्या पॉईंटला इथं मध्ये T0 इतक्या वेळेला तुम्हाला जर समजा ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर तिथं टँजंट काढून त्याचा स्लोप काढायचा आहे. परंतु समजा डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे हा एरिया काढायचा आहे. तर एरिया पूर्वीसारखाच फॉर्म्युला, एरिया इक्वल टू इंटिग्रेशन व्ही डी टी, लिमिट्स आर T1 टू T2, लोअर लिमिट T1, अपर लिमिट T2. कारण T1 ते T2 या वेळेमध्ये त्या बॉडीने किती डिस्प्लेसमेंट केलं ते तुम्ही काढता म्हणून ते लिमिट्स घेतले. पहिल्यासारखीच प्रोसिजर आहे. वेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट dx upon dt get cancelled, we get this step, its integration. If we solve that we get area equal to xt2 minus xt1. म्हणजे हा एरिया काय दाखवतो तर चेंज इन पोझिशन दाखवतो पूर्वीसारखंच. चेंज इन पोझिशन मीन्स डिस्प्लेसमेंट. देअरफॉर दिस area of this shaded portion gives displacement of the object from T1 to T2. ह्या सगळ्या ग्राफ्समध्ये पहा आपण कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचा पहिला ग्राफ किंवा त्याच्यानंतर युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड, युनिफॉर्मली रिटार्डेड, नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड, हे सगळे जे कर्व्स आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये आपण डिस्प्लेसमेंट काढलं आणि त्याच्यावरून सिद्ध केलं की तो एरिया म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. परंतु ॲक्सेलरेशन कसं काढायचं ग्राफवरून ह्या वेगवेगळ्या केसेसमध्ये त्याच्यावर एक शेवटी नजर आपण टाकू. समजा आता ही मोशन आहे युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन आहे. म्हणजे या ठिकाणी व्हेलॉसिटी वाढत चाललेली एकसारख्या पद्धतीने, एक समान पद्धतीने. व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल, युनिफॉर्म मोशन असेल तर ग्राफ स्ट्रेट लाईनीतून ॲक्सेलरेशन नसतं, 0 असतं. पण समजा युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन असेल म्हणजे स्पीड एक समान पद्धतीने वाढतो अशा पद्धतीने, तर याच्यामध्ये हा एरिया म्हणजे आपल्याला माहीत आहे की तो डिस्प्लेसमेंट देणार आहे फ्रॉम टाईम T1 टू T2. हे युनिफॉर्मली रिटार्डेड मोशनसाठी आहे, त्याचा कर्व आहे. हा एरिया काय देतो तर परत तो डिस्प्लेसमेंट देतो फ्रॉम टाईम T1 टू T2. फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन फर्स्ट ग्राफ, फॉर अ रेक्टिलिनियर मोशन velocity time graph is linear. This graph is linear, straight line. The area under the velocity time graph between two instants of time T1 and T2 gives the displacement of the object during that time interval. T1 आणि T2 ह्या इंटरवलमध्ये हा एरिया डिस्प्लेसमेंट देतो.
द स्लोप ऑफ द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ इज ॲक्सेलरेशन ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे इथं जर तुम्ही हे 2 पॉईंट घेतले तुम्ही, हा एक पॉईंट, त्याचा स्लोप काढला तर स्लोपचा फॉर्म्युला काय असतो, y2 मायनस y1. आता y2 म्हणजे काय, तर y ॲक्सिसवरचे व्हॅल्यू v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1. v2 मायनस v1 मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम, that is acceleration. So slope of this curve, slope of this graph gives acceleration of the object. Slope will be positive because v2 is more than v1, therefore v2 minus v1 will be positive. Slope will be positive means velocity is increasing and acceleration is positive, असा त्याचा अर्थ होतो. आता सेकंड कर्ववरती जर तुम्ही समजा स्लोप काढला तर हे 2 पॉईंट्स तुम्ही घेतले, तर इथं तुम्हाला v2 मायनस v1 करायचं, तर v2ची व्हॅल्यू कमी आहे, मग तो v2 मायनस v1 निगेटिव्हमध्ये येईल, स्लोप निगेटिव्हमध्ये येईल. हा स्लोप म्हणजे ॲक्सेलरेशनच देणार आहे, पण ते ॲक्सेलरेशन निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह ॲक्सेलरेशनला म्हणतात रिटार्डेशन किंवा डिसलरेशन, आणि रिटार्डेशन म्हणजे व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते. म्हणजे या ठिकाणी ही रिटार्डेड मोशन आहे. म्हणजे आपण ब्रेक लावून हळूहळू मोटरसायकल थांबवतो तेव्हा ॲक्सेलरेशन हे निगेटिव्ह असतं आणि मोशनच्या अपोजिट असतं. तुम्ही मोटरसायकलचा स्पीड जरी कमी करता तरी ती काही उलट मागायला येत नाही, ती पुढंच जात असते, पण स्पीड कमी होत असतो. अशावेळी व्हेलॉसिटी फॉरवर्ड असेल पण ॲक्सेलरेशन बॅकवर्ड असतं, व्हेलॉसिटीच्या उलट असतं. आणि स्पीड वाढताना व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनची डायरेक्शन सेम असते. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1, कोणते 2 पॉईंट. पण या ठिकाणी ग्राफ हा स्ट्रेट लाईन असल्यामुळं ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढलं आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन काढलं तर दोन्ही सारखे येतात. म्हणजे 2 पॉईंटमध्ये ॲक्सेलरेशन काढा ॲव्हरेज आणि कुठल्या एका पॉईंटला काढा इन्स्टंटेनियस, ते दोन्ही या ठिकाणी सारखे येतात, कारण ग्राफ हे स्ट्रेट लाईन आहे. परंतु ग्राफ हे जर स्ट्रेट लाईन नसेल, ही युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन, नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन आहे. मग यावेळेस आपण मगाशी पाहिलं की हा एरिया काय देतो, तर हा एरिया आपल्याला देतो डिस्प्लेसमेंट ड्युरिंग टाईम इंटरवल t1 अँड t2. पण आता याचं ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढायचं असेल, याच्यामध्ये ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन सेम नसतं. जर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढायचं असेल ए आणि बी पॉईंटमध्ये, तर ए आणि बीच्या ह्या व्हॅल्यूज बघा, v1 v2 t1 t2, आणि तो फॉर्म्युला वापरून मग तुम्ही काढू शकता व्हेलॉसिटी. इथं काय म्हटलं आहे, फॉर नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, दिस इज नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशन in rectilinear motion is along a straight line, velocity time graph is non-linear, this curve is not linear, the area under the velocity time graph between two instants of time t1 and t2 gives the displacement of the object during that time interval. याच्यावर आपण डिस्कस केलं आहे. हा जो एरिया आहे तो काय देतो, तर डिस्प्लेसमेंट देतो t1 आणि t2 या वेळेमध्ये. आणखी काय म्हटलं यामध्ये, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. अगोदर कसं होतं, युनिफॉर्म मोशन, ग्राफ स्ट्रेट लाईन होते, त्यामुळे ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन सेम होतं. परंतु या ठिकाणी नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन्स हे वेगवेगळे आहेत. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन इज स्लोप ऑफ लाईन ए बी. ए आणि बी हे 2 पॉईंट्समधलं तुम्हाला ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर हे 2 पॉईंट जॉईन करा आणि त्या लाईनचा स्लोप. आता हे 2 स्लोप काढण्याचा फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर y2 म्हणजे v2 आणि y1 म्हणजे v1. v2 मायनस v1 ज्या व्हॅल्यूज तुम्हाला y ॲक्सिसवरती दिसतील, v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1, दॅट विल गिव्ह ॲव्हरेज ॲक्सेलरेशन बिटवीन 2 पॉईंट्स ए अँड बी ड्युरिंग टाईम इंटरवल t1 अँड t2. समजा t1 म्हणजे 2 वाजलेले आहेत आणि t2 म्हणजे 2:30 वाजले, तर त्या अर्ध्या तासामध्ये सरासरी ॲक्सेलरेशन किती ते मिळतं. पण तुम्हाला कुठल्या तरी एका पर्टिक्युलर टाईमला पाहिजे t0 म्हणजे 2 वाजून 10 मिनिटाला, त्यावेळेस काय ॲक्सेलरेशन आहे ते एकसारखं बदलतं आहे, कारण मोशन नॉन युनिफॉर्म आहे. तर पहा, यामध्ये ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन वेगवेगळे आहेत. द इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट टाईम इज इक्वल टू द स्लोप ऑफ टँजंट CD टू द कर्व ॲट दॅट पॉईंट. म्हणजे या पॉईंटला इथं तुम्हाला इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर इथं टँजंट काढा CD आणि त्याचा स्लोप काढा. स्लोप कसा काढायचा, तर या C आणि D वरती 2 पॉईंट घ्यायचे तुम्हाला CD वरती, आणि मग परत अशाच v1 v2 t1 t2 व्हॅल्यूज बघून तुम्ही स्लोप काढू शकता. तुम्हाला समजा इथं कुठंतरी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढायची असेल मध्येच इथं कुठंतरी, तर तिथं टँजंट काढा आणि त्या टँजंटचा स्लोप काढा. हे टँजंट
वेगवेगळ्या पॉईंटला वेगवेगळे येतात, त्यांचे स्लोप वेगवेगळे येतात, म्हणजे इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन हे वेगवेगळ्या पॉईंटला वेगवेगळं येतं आणि ॲव्हरेज ॲक्सेलरेशन हे वेगळं असतं. While using the concept of area under the curve, the origin of velocity axis must be 0. हा एरिया काढताना एक लक्षात घ्या, हा व्हेलॉसिटीचा जो ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस त्याच्या व्हॅल्यू 0पासून कंपल्सरी स्टार्ट झाल्या पाहिजे, तरच हा एरिया डिस्प्लेसमेंट देणार आहे. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेलॉसिटी टाईम ग्राफबद्दल शिकलो आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.